हेक्टो बरोबर किती सेंटीमीटर. 44 हेक्टो म्हणजे किती सेंटीमीटर. आता आपल्याला या ठिकाणी सेंटीमीटर काढायचं आहे. 44 हेक्टो दिलेले आहे. मग चार्टच्या माहितीनुसार तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, चार्ट ड्रॉ करावा लागेल. ओके, पहिला आता या ठिकाणी किती दिले, मीटर आहे प्रमुख एकक. कोणता आहे, मीटर. मग या ठिकाणी डेका, मग हेक्टो, मग किलो. ओके, आता या ठिकाणी डेसी आणि सेंटी. आता तुम्हाला स्थलांतरित करायचं एकक, हेक्टो मधून आपल्याला सेंटीमीटर मध्ये जायचंय. ओके, मग एक लक्षात ठेवा, या ठिकाणी ज्या वेळेस तुम्हाला जे एकक स्थलांतरित करण्यासाठी दिलेलं आहे प्रत्येक वेळा मीटर पासूनच घ्यायचं नाही. तुम्हाला मागच्या वेळेस आपण ग्रॅम पासून घेतलं, मीटर पासून घेतलं, कारण की आपल्याला ते ग्रॅम आणि मीटर आपल्याला किलो मध्ये ट्रान्सफर करायचं होतं किंवा स्थलांतरित करायचं होतं. ओके, आता हेक्टो करायचं म्हणून हेक्टोच्या घरात एकक अंक आला पाहिजे. समजतंय ना. ज्या एककाला स्थलांतरित करायचंय त्या एककाच्या घरात त्यांची मांडणी करायची आहे, त्या घरापासून. ओके, मग पहा आता या ठिकाणी पहा हेक्टो किती दिलेलं आहे, 44. म्हणून हेक्टो मध्ये एकक इकडे 4. ओके, त्यानंतर इकडे डेका काय दिलेला आहे का, नाही, म्हणून 0. त्या ठिकाणी आपण 0 घेऊ शकतो. मीटर काय दिलेलं आहे का, नाही, 0 घेऊ शकतो. आता आपल्याला या ठिकाणी सेंटी पर्यंत जायचंय. ओके, म्हणून तुम्ही डायरेक्ट 0 घेऊ शकता. म्हणजेच या ठिकाणी 44 हेक्टो बरोबर सेंटी जर मध्ये गेलो आपण तर या ठिकाणी 44 वर किती शून्य येतील, 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजेच या ठिकाणी 4,40,000 सेंटीमीटर एवढं उत्तर पाहायला तुम्हाला मिळेल. ओके, अगर हे जर पर्यायामध्ये तुम्हाला 2 स्वरूपात मध्ये विचारले जातं, किती, 2 स्वरूपामध्ये, जेवढे शून्य असतील तेवढ्याचा घात 10चा घात घ्यायचा आणि 44 गुणिले करायचं. ओके, हे दोन्ही उत्तर कसे आहेत, सारखेच आहेत. एक तर 44 गुणिले 10चा चौथा घात असेल किंवा 4,40,000 एवढं उत्तर असेल. ओके, या 4,40,000 आपण 44चा 44 गुणिले 10चा चौथा घात असं म्हणू शकतो. याला चौथा घात म्हणतात. जेवढे शून्य असतील तेवढा घात द्यायचा. ओके, बघा या ठिकाणी आता पुन्हा तुम्ही टेक्स्टबुकच्या मधील जर काही प्रश्न बघितले असतील किंवा सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर आपण त्यामध्ये काही एक्झाम्पल घेऊया. बघा, 999 मीटर लांबीच्या तारेतून 999 मीटर लांबीच्या तारेतून तार आहे. ओके, तारेतून 10 सेमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास, सॉरी 9 सेमी घ्या, 9 सेमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती, उरलेल्या तारेची लांबी किती. पर्याय क्रमांक 1 आहे 0.9 मीटर, दूसरा आहे 9.9 मीटर, तीसरा आहे 9.09 मीटर आणि चौथा आहे 9.9 मीटर. बघा, 999 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेमी, फक्त किती, 9 सेमी म्हणजेच काय, सेंटीमीटर. सेमी म्हणजे किती बेटा, सेंटीमीटर
तारेचा तुकडा कापून घेतल्यास म्हणजे टोटल जेवढे मीटर आहे त्याला एक सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा किंवा सेंटीमीटर मधून मीटर त्या सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करून त्यातून वजा करून घ्या. ओके, कोणतेही एकक तुम्ही एक समान करू शकता. ओके, आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे किती 100 सेमी. 1 मीटर बरोबर 100 सेमी. मग या 100 ने 9 ला भाग द्या किंवा 999 ला 100 ने गुणा, 60च पडेल. ओके, आपण काय करूया 900 सॉरी या ठिकाणी 9.999 आहे. आता या ठिकाणी आपल्याला 9.999 आहे. आता या ठिकाणी 9.999 मीटरला 100 ने काय करायचे गुणायचं, म्हणजे आपण सगळे सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊया. 9.999 गुणिले 100 किती दिले बेटा 2 शून्य इकडे घे, दशांश घरी इकडे सरकायचं म्हणजे 999 येईल. ओके, यांचा गुणाकार किती येणार आहे 999. आता 999 मधून आपल्याला या ठिकाणी किती हे 999 सेमी आला बेटा 999 सेमी आला होता. मग आता आपल्याला या ठिकाणी 999 सेमी म्हणजे 9.99 मीटर 999 सेमी. ओके, याचं सेमी मध्ये कन्वर्ट. आता 9 सेमी जर त्यातून जर काय वजा केलं तर राहणार 990 सेंटीमीटर. पर्यायामध्ये तर आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल. ओके, मग जर का पर्यायामध्ये जर का एवढं उत्तर असेल आणि जर त्याच्या पुढे सेमी एकक असेल, एककाला खूप महत्व आहे. ओके, या ठिकाणी 999 सेमी वेगळं सॉरी 990 सेमी वेगळं आणि 990 मीटर वेगळा बेटा. संख्या जरी सारख्या असतील तर बरेचसे विद्यार्थी हे एकक चेक करत नाही. एकक चेक करणं खूप महत्वाचं आहे, ते तपासून पाहायचा. ओके, एकक कोणतं दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटर दिलेलं आहे. आपल्याला उत्तर सर्व मीटर मध्ये काढायचे आहे. मग काय करू शकतो आपण 990 ला 100 ने मीटर मध्ये कन्वर्ट करायचं, त्या ठिकाणी 100 ने गुणलं होतं, सेंटीमीटर मध्ये काढलं. आता भागूया. ओके, तर 100 ने जर का भाग दिला तर काय होईल बेटा या ठिकाणी जर का 100 ने भाग दिला तर 0 0 काय होतील कट होतील. आता राहिले किती 999 भागिले 10 म्हणजे 9.9 9.9 9.9 कुठे दिसत आहे आपल्याला या ठिकाणी. ओके, म्हणजे आपलं उत्तर हे करेक्ट आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला 9.9 हे फायनल उत्तर शोधता येईल. ओके, चला पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी 450 भागिले 100 ग्रॅम किलोग्रॅम सॉरी 450 भागिले 100 किलोग्रॅम गुणिले 4 बरोबर किती टन बरोबर किती टन. आता या ठिकाणी टन ही संकल्पना किलोच्या समोरची आहे. ओके, किलोच्या समोरची आहे. 1000 किलो लक्षात ठेवा 1000 किलोग्रॅम म्हणजे 1 टन. किती टन होतो 1 टन, हे लक्षात ठेवावं लागेल. मग आपलं उत्तर आपल्याला पर्यायामध्ये पाहायला मिळेल 18 1.8 0.18 आणि 0.08. ओके, बघा आता या ठिकाणी पर्याय 4 दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला आता किलोग्रॅम काढायचं आहे. मग सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल अगोदर ह्या किलोग्रॅमला दिलेल्या समीकरणाला किलोग्रॅम काढून या 4 ने याला अगोदर गुणावं लागेल किंवा याने याला भागावं लागेल. ओके, दोन्ही गोष्ट आपण या ठिकाणी करून घेऊया.
आता या ठिकाणी पहा 450 भागिले 100 गुणिले 4, याला 4 ला आपण डायरेक्ट काय करूया वरी घेऊन. ओके, मग 4 ला जर काय गुणाकारात वरी नेलं तर काय येईल 4 0 0, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 चौक 16 आणि 2 18. आता भाग जाणं सोपं जाईल. 0 0 काय होतील कटतील. याचं उत्तर येईल 18 किलो ग्रॅम. किती 18 किलो ग्रॅम. आता 18 किलोग्रॅम बरोबर किती टन, असं उत्तर आपल्याला काढायचं आहे. ओके, मग 18 किलो म्हणजे अगोदर आपण या समीकरणाचं उत्तर सोडवलं, त्याच्यानंतर त्याचं आता आपल्याला टनामध्ये काय करावं लागेल, त्याचं रूपांतरित त्याला टनामध्ये करून घ्यावं लागेल. ओके, मग हा नियम लक्षात ठेवा, 1000 किलोग्रॅम बरोबर 1 टन. मग या ठिकाणी ह्या 18 ला काय करावं लागेल 1000 ने काय करावं लागेल भागावं लागेल 1000. ओके, मग आता भाग जातो का नाही, मग किती शून्य आहेत 1 2 3, मग 1 2 3 सोडून दशांश द्यायचा आहे. मग काय करायचं हे 18, त्यानंतर पुन्हा एक 0, हे 3 अंक सोडून दशांश द्यायचा म्हणजे 0 घ्यावं लागेल. म्हणजे 0.018 पर्याय क्रमांक 4 एवढं उत्तर आपल्याला मिळेल. म्हणजे 0.018 टन. ओके, एवढं त्याचं उत्तर पाहायला आपल्याला मिळेल. आता पुढील प्रश्न पहा. मला प्रश्न दिलेला आहे 45 ग्रॅम म्हणजे सॉरी 4.5 ग्रॅम दिलेला आहे बरोबर किती डेसी ग्रॅम. 4.5 ग्रॅम बरोबर डेसी ग्रॅम. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 450, 4500, 45000, 450, 4500, 45000 आणि 4,50,000. 4,50,000. ओके, आता डेसी ग्रॅम मध्ये द्यायचं आपल्याला. ओके, आणि उत्तर आपल्याला दिलेलं आहे सॉरी 4.5 किलोग्रॅम दिलेलं आहे. याच्यामधून आपल्याला किलोग्रॅम मधून डेसीग्रॅम मध्ये जायचं आहे. ओके, मग आता किलोग्रॅम मधून डेसीग्रॅम मध्ये जायचंय म्हणल्यावर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे 1 किलो म्हणजे किती ग्रॅम 1000 ग्रॅम. 1 किलो म्हणजे किती 1000 ग्रॅम एवढं माहिती आहे. मग काय करा, त्याचं पूर्ण चार्ट लिहित बसण्यापेक्षा आपल्याला 4.5 गुणिले 1000 ग्रॅम होतात एवढं माहिती. ओके, मग तेवढं अगोदर ग्रॅम मध्ये घेऊन जाऊ. मग ग्रॅम मध्ये नेल्याच्या नंतर डेसीग्रॅम म्हणजे समोरचा 1 0 द्यायचा फक्त. समजतंय, समोर फक्त 1 0 द्यायचा. म्हणजेच या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला 45 ने जर काय आपण 1000 ला जर गुणलं तर 45 हे 1 दशांश इकडं 4500 किती 4500 ग्रॅम येईल. ओके, आता हे ग्रॅमचं घर आणि हे डेसीग्रॅम. आपल्याला डेसीग्रॅम पर्यंत जायचं म्हणजे तिथला एक 0 घ्यायचा आहे, मग दशांश द्यायचा आहे. तो 0 जर आपण यावर ठेवला तर ह्या ग्रॅमचं कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा डेसीग्रॅम मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजेच 45,000 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर काय आहे या ठिकाणी बरोबर आहे, म्हणायला काही हरकत नाही. ओके, अशाही पद्धतीने सोडवा किंवा तुम्हाला त्याच पद्धतीने जर का सोडवायचं असेल तर तुम्ही चार्ट काढून डेसीग्रॅम पर्यंत 0 देऊ शकता. ओके, काही प्रॉब्लेम नाही. फक्त या ठिकाणी हे 4 चे 4000 एवढं लक्षात ठेवा आणि हे 0.5 म्हणजे 500 म्हणजे 4000 आणि हे 500 5 किलोग्रॅम येते म्हणजे 5000 येते. ओके, याचे 4000 45,000 किलोग्रॅम आणि मग त्याला डेसी मध्ये कन्वर्ट करायचं तर दोन्ही याच्यावर आपल्याला 1 1 0 काय करावं लागेल वाढवावा
लागेल. ओके, फक्त ग्राम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 4500 येईल आणि डेसी मध्ये ठेवला तर 1 शून्य त्यावर ठेवावा लागणार, यात काही शंका नाही. पुन्हा या ठिकाणी पुढील प्रश्न पहा. आपण लांबी गुणिले याच्यावर एक प्रश्न बघितला नाही. रिम व दस्ता. आपण काल काही एकच पाहिले की राजश्रीने 3 रिम कागद आणले. राजश्रीने 3 रिम कागद आणले. राजश्रीने 3 रिम कागद आणले. 3 रिम कागद आणले. त्यातील 168 कागद चित्रकलेसाठी व 10 दस्ते कागद निबंधाच्या स्पर्धेसाठी वापरले. त्यातील 168 कागद चित्रकलेसाठी व 10 दस्ते कागद 10 दस्ते कागद 10 दस्ते कागद निबंध लेखनासाठी वापरले. तर निबंध लेखनासाठी वापरले तर तिच्याकडे किती दस्ते कागद शिल्लक राहिले. किती दस्ते कागद शिल्लक राहिले. आता या ठिकाणी आपल्याला किती दस्ते शिल्लक दस्ते काढायचे लक्षात ठेवा, कागद नाही. 3 रिम म्हणजे 1 रिम बरोबर 480 कागद होतात लक्षात ठेवा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 लिहून घ्या अगोदर. 43 2 आहे 39 3 आहे 41 आणि 4 आहे 47. ओके, पहा आता या ठिकाणी रिम कागद आणि दस्ता 3 एकक या ठिकाणी दिले. किती? 3 एकक. रिम कागद दस्ते. आता या ठिकाणी किती रिम म्हणजे किती कागद आणि किती दस्ते म्हणजे किती रिम व किती दस्ते म्हणजे किती कागद हेही आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. 1 रिम म्हणजेच 480 कागद होतात. किती? 480 कागद होतात. आणि या ठिकाणी 24 कागद म्हणजेच 1 दस्ता होतो. 24 कागद म्हणजे 1 दस्ता होतो. ओके, म्हणजे 24 दोन्ही 48 20 दस्ते म्हणजे 1 रिम व्हायला काही हरकत नाही. ओके, परंतु आपल्याला या ठिकाणी आता दिलेल्या माहितीनुसार 3 रिम कागद आणले म्हणजे किती कागद आणले हे माहिती असणं गरजेचं आहे. 3 रिम गुणिले 1 रिम बरोबर 480 म्हणजेच 3 रिम बरोबर किती होतील बेटा? 0 0 8 3 24. ओके, 4 2 3 4 12 12 आणि 2 14 1440 कागद एवढे तिने विकत घेतलेले आहेत. त्यापैकी 168 कागद कशाला वापरले तिने? चित्रकलेसाठी वापरले. म्हणजेच 168 वजा करून घेऊ अगोदर. या ठिकाणी 2 राहतील, या ठिकाणी 3, या ठिकाणी 13, या ठिकाणी 7 3 2 1. ओके, म्हणजेच 1272 एवढे कागद बाकी राहिलेले आहेत. आता तिने 10 दस्ते वापरले कागदाचे. कशासाठी? निबंध लेखनासाठी. 1 दस्ता म्हणजे 24 कागद म्हणजेच 10 म्हणजेच किती होतील बेटा? 240. 10 म्हणजे किती होतील? 240.
40 कागद हे तिने कशासाठी वापरले? निबंध लेखनासाठी. मग या ठिकाणी वजाबाकी जर करायची झाली तर आपण काय करूया? उभी मांडणी करून त्याची वजाबाकी करू. तुम्हाला बी समजेल. बघा या ठिकाणी 72 भागिले 240, 2 गेले, 4 मधून 3 गेले, 7 गेले, 7 मधून 4 गेले, 3 राहतील, 2 मधून 2 शून्य, 1032 एवढे कागद शिल्लक राहतील. आता 1032 कागद जर विचारले असते तर एवढं उत्तर आलं असतं, परंतु आपल्याला त्यांनी दस्ते विचारले. मग एक दस्ता म्हणजे 24, तर या ठिकाणी आपल्याला 24 ने भाग द्यायला काही हरकत नाही. ओके, देऊया भाग. मग 24 ने भाग दिला तर जातो का? नाही. 24 ने पूर्ण भाग जातो का? जाते असेल, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 24चा पाढाच पाठ नसतो. दोन्ही समसंख्या आहेत, या ठिकाणी 5 होती. ओके, 5 दोन्ही 10, बे एक बे, बे सक 12, 12 दोन्ही 24. आता या ठिकाणी 12 एक 12 12 24, 12 12 चौक 48. ओके, या ठिकाणी 48, 51 मधून 48 गेले, 3 राहतील. ओके, 12 दोन 24, 12 त्रिक 36 म्हणजे 43. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता येईल की पर्याय क्रमांक 1 म्हणजे 43 दस्ते एवढं उत्तर आपलं परफेक्ट या ठिकाणी उरायला पाहिजे, कागद उरायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे. मग ते रिंगचा असो, दस्त्याचा असो, किलोग्रामचा असो, मीटरचा असो, सेंटीमीटरचा असो, लिटरचा असेल. ओके, आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत. ते सर्व प्रश्नांची पुन्हा एकदा सराव व्यवस्थित करा, प्रॅक्टिस करा. ओके, आणि पुन्हा काही प्रॉब्लेम असेल तर निश्चितच विचारू शकता.